हे गाईज गुड मॉर्निंग. तर वाजल्यात सकाळचे आता 7:45 झाले आहे आणि आता 8 वाजता येणार आहे लाईन. तर आलो आहे आपल्या शेतामध्ये, केली गाडी मागे पार्क आणि चाललो आहे आता समोर. आणि भाई थंडी इतकी आहे भयानक, पूर्ण हात असे थंडेगार झाले गाडीवर आलो होतो आणि कमी स्पीडनं आलो तरी पण इतकी हवा लागते. आणि डोळ्यातून आसू बघा, आसू पण गेलं इकडे आणि भयानक थंडी आहे आमच्या इकडे. तर चाललो आहे आता आपल्या विहिरीजवळ आणि तिकडे स्प्रिंकरकडे. आणि हे बघा सकाळचा व्ह्यू किती मस्त राहते. ऊन आलं मस्त कोवळं कोवळं आणि हरभरा बघा इकडून पूर्ण हिरवंच दिसते आता, जसा काही पावसाळा लागला. आणि हा हरभरा आणखी मोठा झाला की मस्त हिरवगार शेतं दिसतात इकडचे सर्व. आलो आहे आता आपल्या शेतामध्ये. ते बघा मागे बुजाळणं तयार केलेलं आहे आणि हे बघा हे लावलेलं आहे स्प्रिंकर. आणि तो हरभरा बघा तिकडचं पाणी दिलं आहे तर पूर्ण पांढरा दिसते, वला जास्त दळ पडते त्याच्यावर. आणि इकडचा बघा वावर अर्ध हिरवं दिसत आहे, पूर्ण हिरवं झालेलं आहे इकडून. आणि बघा बोरीचं झाड, बोरं बघा किती पडलेले आहेत खाली बघा, पूर्ण बोरं पडलेले आहेत. कोणीच खात नाही आहे, मी पण खात नाही आहे सर्दीच्यानं. आणि बोरीचं झाड आहे. आणखी हे एक आहे हे बघा. आणि इकडून आहे कॅनॉल पूर्ण. आणि हे आहे ना कॅनॉलची नाली, हे बघा यामध्ये बघा किती पडलेले आहेत बोरं, पूर्ण नाली भरलेली आहे ना. काही दिवसामध्ये खूप भरणार आहे नाली. 8 ते आमच्या इथं 4 लाईन असते. 8 वाजून 2 मिनिट झाले तरी पण लाईन आली नाही. आणि लाईनचा टायमिंग असा आहे की टायमावर परफेक्ट जाते एकदम. टाईम पाहत बी नाही, म्हणजे 4 म्हणजे 4 वाजून 10 सेकंद बी लेट नाही होत, 4लेच लगेच चालली जाते. आणि आता सकाळचे 8 वाजून 2 मिनिट झाले तरी आणखी लाईन आली नाही. आणि फक्त टायमार बंद करतात ते, आधी 1-2 मिनिट चालू नाहीत करत, फक्त टायमारच बंद करणं असलं इथं. तर कधी येते काय माहीत. 8 वाजून 5 मिनटापर्यंत येऊ शकते किंवा 7 मिनटापर्यंत. तर येणार आहे आता लाईन लवकरच. आता वाजले 8 वाजून 5 मिनिट पण झाले तरी पण आणखी लाईटचा काहीच पत्ता नाही. आता गेली लाईट, आता येणार आहे 10-20 सेकंदात किंवा 30, काय माहीत. आवाज येतेच चालू झाला की. त्या पाईपातून येते डायरेक्ट पाणी इकडे, डायरेक्ट जसं तिकडे स्प्रिंकरकडे. आणि व्ह्यू बघा आजचा शेतातून किती मस्त दिसते, सूर्य बघा किती मस्त दिसते. आणि हे बघा प्लास्टिकचे पाईप, रेन पाईप म्हणतात त्याला, हे झाले खराब पूर्ण, उंदराईनं खाल्ले कतरून दिले इथं टाकून. तर मित्र फायनली आली आता लाईन. 8 वाजून 15 मिनिट झाले, म्हणजे 8:13ला झाली लाईन. आणि हे बघा काय जुगाड केलं इथं. हा पाईप पूर्ण वाकला होता इथून, कारण तिथली जे कपली काय तुडत असती. मग इथं आपण एक जुगाड केला, इथून लावलं खालून लाकूड, ते पण सरकत होतं इकडे, म्हणून त्याला पण दिला की इकडून सपोर्ट. आणि चाललो आता इकडे समोर पाईपलाईन चेक करत. आणि हे बघा आपण पूर्ण तयारीच आहे बघा. पाय पण वर केले आणि जर्किंग पण काढून ठेवलं होतं, कारण चालू केल्यावर जर कुठं निसटलं वगैरे, निसटत नाही पण पूर्ण क्लिपा लागला तर निसटू शकते प्रेशरनं. तर म्हणून तयारीत होतं पूर्ण, आणि पळतच जा लागते डायरेक्ट बंद करण्यासाठी आणि पाईप लावण्यासाठी, जर निघलं असेल तरच. ठीक आहे. तर आलो आहे आता आपल्या स्प्रिंकरच्या जवळपास. हे बघा पाणी किती उडत आहे इकडून. इकडून चाललो मी दुसऱ्या रस्त्यानं, आणि हे चालू इकडे स्प्रिंकर. आणि हे बघा पाणी इथपर्यंत उडत आहे इकडे. आणि आपला टप्पा लावलेला. आणि लाईन आल्याबरोबर चांगलं सुकून भेटते, कारण पाणी चालू होते लाईन आल्याबरोबरच. तेच आपलं सुकून मस्त चालू झाल्याबरोबर मोटर. आणि हे इकडे पण लावले आहेत स्प्रिंकर, आणि इकडे पण आहे मागे. आणि आधी उभा टप्पा आता आळा लावला, कारण इकडे छोटंसं कस ओलेच करायचं बाकी आहे. आणि ते बघा स्प्रिंकर चालू झाले मस्त. 8 स्प्रिंकर लावलेले आहेत. तर मित्र फायनली चाललो आता विहिरीजवळ. आणि जे काम हात होतं ते होऊनच गेलं, म्हणजे पाय भरले पूर्ण. स्प्रिंकर पडलं होतं खाली, पूर्ण पाय भरले. चालणं पण भारी जात आहे. आणि बघा झटका मशीनचे तार पण आहेत साईडले, आता बंद झाली आहे.